मध्ये विराजमान होईल। मंडळी, एकीकडे भाजप, शिंदेची शिवसेना आणि रिपाई यांची महायुती किती जागा लढवणार, किती जागांमध्ये त्यांच्यात एकमत झालंय ही बातमी येते, पण त्याच वेळी अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस जी महायुतीचाच एक घटक आहे, सत्ताधारी महायुतीचा घटक आहे, ती मात्र मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक ही स्वबळावर लढणार, किंबहुना या निवडणुकीसाठीच्या महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश नसणार, यावर आता जवळजवळ शिक्कामोर्तब झाले। भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत मुंबई महापालिकेच्या जागा वाटपासाठी आज झालेल्या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला निमंत्रण देण्यात आलेलं नव्हतं। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची जबाबदारी ही नवाब मलिक यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली होती, पण नवाब मलिक यांच्या नावाला भाजपचा विरोध आहे। शिंदेच्या शिवसेनेनेही भाजपच्या त्या मुद्द्याला पाठिंबा दिलाय। राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आहेत ना मुंबईसाठी, आणि राष्ट्रवादीने नवाब मलिकावरती जबाबदारी मुंबई महानगरपालिकेची दिलेली असल्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर युती करू इच्छित नाही। उद्या जर राष्ट्रवादीने आपली भूमिका बदलली आणि नवाब मलिक सोडून जर दुसऱ्या कुठल्या नेत्यावरती मुंबईची जबाबदारी टाकली तर त्यांचं स्वागत आहे। मुंबईमध्ये येणारी निवडणूक शिवसेना आणि भाजप हे महायुतीमध्ये लढणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे। भाजपने आपल्या पक्षाची भूमिका स्पष्टपणे केलेली आहे। ज्या पक्षाचं नेतृत्व नवाब मलिक करेल त्या पक्षाची युती नाही, आणि म्हणून अजितदादाचा पक्ष हा वेगळा लढतोय। आणि मुंबईत महायुतीच्या जागा वाटपाचा पहिला फॉर्म्युला निश्चित झालेला असताना शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि